एकाही कर्मचाऱ्याला तिथं कलेक्टर जरी आला तर त्याची गय केल्या जाणार नाही। काही जरी यंत्रणा त्यांनी आणली तिथं आम्ही एकदा जीव द्यायला तयार आहे, नाही तर त्यांचा जीव घ्यायला तयार आहे, तिथं मागं पुढे पाहणार नाही। म्हणजे टाळाटाळ करून शेतकऱ्याची जमीन कशा प्रकारे हडप करायचं हेच प्रयत्न त्यांचा चालू आहे। म्हणजे आम्ही आमच्या शेतात कोण्याही मशिनरीला कुठल्याही टेंडर गुत्तेदाराला आम्ही शेतात येऊ देणार नाही। जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध। शासनाच्या कर्मचाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नसल्याचा शेतकऱ्यांचा इशारा। योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक। जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला जालन्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। मागणी नसताना हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला गेला आहे। हा समृद्धी महामार्ग नसून शेतकऱ्यांना बर्बाद करणारा प्रकल्प आहे, तरीही शासन हा महामार्ग बनवत आहे। शेतकऱ्यांनी संतप्त व्यक्त केला आहे। मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी महागाईच्या असताना त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही। बागायत जमिनी असताना ती जमीन कोरडवाहू म्हणून नोंद करत आहेत। त्यामुळे बाजारभावानुसार या सर्व शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे। जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत शासनाच्या कर्मचाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। अतिशय चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करून हे शासन काम करत आहे, प्रशासन काम करत आहे। वेळोवेळी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले की बाबा रेडीनेकर दराप्रमाणे आमचे बाजारभाव वेगळे आहेत, रेडीनेकर मागील 5 ते 6 वर्षापासून वाढलेले नाहीत। त्याच्यामुळे बाजारभाव वास्तव या ठिकाणची या जालना जिल्ह्यात आज आम्ही ज्या गावात आहोत तिथे 30 ते 40 लाख रुपये प्रति एकर या जमिनीचा भाव आहे, परंतु यांना 2 लाख रुपये 1.5 लाख रुपये पर्यंत याचं मूल्यांकन केलेलं आहे। रेडीनेकर दर हा बाजारभाव नाही, सुप्रीम कोर्टाचे निर्देश सुद्धा आलेले आहेत, परंतु हे शेतकऱ्याचे कुठलीही मागणी किंवा निवेदन स्वीकारायला तयार आहेत। आपल्या मनाप्रमाणे कारभार रेटून नेण्याचं काम MSRDCच्या दबावाखाली हे प्रशासन करत आहेत। आलं का लक्षात? त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टात सुद्धा गेलो की शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात ते जे मूल्यांकन केले ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केलं आहे आणि हे मूल्यांकन बाजारभावाप्रमाणे करावेत। आम्हाला हा रस्ता नको आहे, याच्या संदर्भात याचिका दाखल केली होती। त्या याचिकेचा निकाल लागल्यानंतर सुद्धा त्याची अंमलबजावणी हे प्रशासन करत नाही। त्याचबरोबर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याशी भेट घेऊन बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करावं, फेरमूल्यांकन करावं याच्या संदर्भात गेलो होतो। त्याने आदेश पारित करून जिल्हाधिकारी महोदयाकडे अहवाल मागितले, परंतु अहवाल दिल्यानंतर धोरणात्मक निर्णय माननीय महसूल मंत्री साहेबांनी जुलै महिन्यात घेतला, परंतु त्याची अंमलबजावणी नांदेड जिल्ह्यातला कलेक्टर करत नाही, ना परभणीचा करत नाही, जालना जिल्ह्याचा करत नाही। म्हणजे टाळाटाळ करून शेतकऱ्याची जमीन कशा प्रकारे हडप करायचं हेच प्रयत्न त्यांचा चालू आहे। म्हणून आमच्या बाधित शेतकऱ्यांनी आज सगळीकडून आज मेटाकोटीला आलाय। सगळ्यांनी अर्ज बाजारे केले, परंतु यांची मानसिकता प्रशासनातील अधिकारी किंवा MSRDC यांची कोणाची शासनाची आमच्या बाजूने नाही। म्हणून आम्हाला आता शेवटचं शस्त्र आम्हाला उचलायची वेळ आलेली आहे, ते म्हणजे आम्ही आमच्या शेतात कोण्याही मशिनरीला कुठल्याही टेंडर गुत्तेदाराला आम्ही शेतात येऊ देणार नाही, आम्ही रस्ता होऊ देणार नाही, असे नांदेड, परभणी, जालना जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे। आम्ही पूर्ण 3 जिल्ह्यामध्ये संवाद यात्रा काढलेली आहे। त्या संवाद यात्रेत सगळे शेतकऱ्यांनी हेच मनोदय व्यक्त केला की आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, आमचे जोपर्यंत मार्केट बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन होत नाही, फळझाडाचं मूल्यांकन होत नाही, बागायतीचं मूल्यांकन होत नाही, या सर्व बाबींचं आमचे योग्य मुआवजा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शेतात पाऊल ठेवू देणार नाही, असा ठाम निश्चय आमच्या सगळं बाधित शेतकऱ्यांनी केलेला आहे। तर हरिभाऊ भुतेकर, हिवर्डी, तालुका जिल्हा जालना, येथील एक शेतकरी म्हणून माझी काही जमीन, आमच्या परिवाराची 7 ते 8 एकर जमीन पूर्ण बाधित झालेली आहे। तरी आम्ही या गोष्टीला आम्हाला मोबदला व्यवस्थित भेटत नसल्या कारणाने त्यांनी 13,40,000 रुपये प्रति एकर 5 पटीत रक्कम च्या नोटीस आल्यामुळे आम्हाला ते मान्य नाही। आमचे फळ झाड त्याला रोपात धरलं, त्याला बागायतीमध्ये कन्वर्ट केलेलं नाही, बागायती जमीन असतानाही, पुरावे असतानाही त्याला बागायती धरायला ते तयार नाहीत। आम्ही बऱ्याच चक्रा मारून पण त्यांनी आम्हाला कोणत्याच गोष्टीचे प्रतिसाद न देता उडावडीचे उत्तर देऊन किंवा आम्ही आता करतोय, आमची प्रक्रिया चालू आहे, आम्ही असं करणार आहे, आमचं आणि त्याच्यात येऊन भूल थापात देऊन आतापर्यंत त्यांनी बरेच तपासण्या असतील, बरेच काही कामं असतील, हे त्यांनी त्यांचे खोटं बोलून इथपर्यंत आणलेले। परंतु आता आम्ही एक असा निर्णय घेतलेला आहे की जालना ते नांदेड हे 3 जिल्हे जे आहेत, तर ह्या जिल्ह्यातले शेतकरी पूर्ण एकत्रित होऊन ह्या शासनानं जर 1 महिन्याच्या आत पूर्ण मोबदला, फळझाडा असतील, कोणच्या विहिरी क्षेत्रात बाधित होऊन जर धरलेल्या नसतील, कोणचे घर जर धरलेले नसतील,
किंवा आम्हाला मोबदला 2013च्या कायद्यानुसार जर ते देत नसन तर आम्ही जो संभाजीनगर ते नांदेड जो महामार्ग आहे याच्यावर पूर्ण तिन्ही जिल्ह्याचे जनता शेतकरी एकत्र येऊन आम्ही पूर्ण एक जाम आंदोलन करणार हे आमचं पक्क ठरलेलं आहे। आणि इथून पुढे आतापर्यंत जे त्यांच्या चाटाला याला त्याला धोके देऊन त्यांनी जे काही कामं केलेलं असेल तर याला आतापर्यंत प्रत्येक शेतकरी बळी पडला, पण आता पडणार नाही। एकाही कर्मचाऱ्याला तिथं कलेक्टर जरी आला तर त्याची गय केल्या जाणार नाही। त्याला म्हणजे त्याची ते बाकी नियम कायदा कुठपर्यंत जायचं, आज जाईन का केसेस होईन का याचा आम्ही कुठलाही विचार करणार नाही। एक शेतकरी म्हणून आम्हाला कायमस्वरूपी आमच्या बाप दाद्याच्या प्रॉपर्ट्या कायमस्वरूपी ते बाधित करून जर जाणार असेल आणि त्याचा मोबदला ते आम्हाला देणार नसेल तर आम्ही कुठपर्यंत कोणत्याही हद्दीपर्यंत जायला तयार आहे। आणि आम्ही कलेक्टरने एखादं कोणतं जरी काही जरी यंत्रणा त्यांनी आणली तिथं आम्ही एकदा जीव द्यायला तयार आहे, नाही तर त्यांचा जीव घ्यायला तयार आहे, तिथं मागं पुढे पाहणार नाही। धन्यवाद।